ज्या मुलांना बाप नाहीये ना त्यांनाच खऱ्या अर्थाने बापाचं महत्त्व कळत असतं. ज्यांना बाप आहे त्यांना बाप गेल्यावरती महत्त्व कळतं, पण तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे आहे तेव्हाच तुम्ही जरा त्यांना मिठी मारा, त्यांच्या जवळ बसा, त्यांचे सुरकुतलेले हात हातात घ्या, फील करा. तुमचे वडील जर समजा रिटायर झालेत आणि त्यांना घरी बसून खूप म्हणजे एकटं फील होते, तर जसं तुम्ही मित्रांसोबत गर्लफ्रेंडसोबत फिरायला जाता तसं सुट्टीच्या दिवशी त्यांना पण फिरायला घेऊन जात जा. ते सगळं तुम्हाला त्यांच्या मनातलं सांगतील, दोघांनाही छान वाटेल. तुम्ही कधी पण लिमिटेड गोष्टींना फर्स्ट प्रायोरिटी द्यायला शिका. मित्र गर्लफ्रेंड येत जात असतात, बाप एकच असतो. तुम्हाला सगळ्यांना मी एक प्रयोग करायला सांगतो. तुम्ही ना कधी सकाळी उठले ना तर असं इमेजिन करा की आपले वडील कालच देवा घरी गेलेत. म्हणजे ना तुम्हाला असं वाटेल की राव काय काय करायचं राहून गेलं, हे केलं असतं, ते केलं असतं. जे वाटते ना, जे वाटते तुम्ही ना जिवंत असताना सगळं करून घ्या. तुम्ही जर एखाद्याकडनं पैसे घेतले, लोन घेतलं, तर त्याचं कर्ज कसं फेडतात, तसं तुमच्या बापाने जे तुमच्यावर ऋण केलेत ना ते तुम्ही फेडलंच पाहिजे.